सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सामायिक विहिरीच्या पाण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण. बाज तालुक्यात जत येथील घटना. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. बाज गावात सामायिक विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले असून एका दाम्पत्यास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. जखमी दाम्पत्याच्या तक्रारीवरून जत पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. शेगाव परिसरातील भीषण अपघातात हळहळ व्यक्त. शेगाव येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की युवकाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. भरधाव दुचाकी चालवणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई. शेगाव चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शेगाव चौक परिसरात विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाहन चालकाने वेगमर्यादेचे पालन करावे तसेच हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. जुन्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण. कोणते बोबलात हद्दीतील घटना. पोलिसात गुन्हा. कोणते बोबलात परिसरात जुन्या कारणावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. काही व्यक्तींनी लोखंडी रॉड, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. जखमी व्यक्तीच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. करेवाडीतील 12 वर्षीय मुलगी बेपत्ता. अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा. पोलिसांचा शोध सुरू. करेवाडी येथील 12 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नसल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. नागरिकांनी मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.